जय शिवराय मित्रांनो, आता तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल किंवा तुमचा एखादा दिलेला मोबाईल नंबर बंद पडला असेल, नवीन मोबाईल लिंक करायचा असेल तर तुम्ही अगदी घर बसल्या करू शकता। आता ऑनलाईन पद्धतीने 75 रुपयाचं शुल्क भरून आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणं किंवा मोबाईल नंबर दिलेला बदलणं हे सहज शक्य होणार आहे। आणि याच्यासाठी एक नवीन सर्व्हिस सुरू करण्यात आलेली आहे आणि ही सर्व्हिस कशी वापरायची, आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक कसा करायचा याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आधारच्या संदर्भात नवनवीन सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जात आहेत आणि याच्यामधीलच ही एक अतिशय महत्त्वाची अशी सेवा आता नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आधारच्या संदर्भातील माहिती अपडेट करण्यासाठी आधार सेंटरला भेट द्यावी लागते। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पैसे खर्च होतात आणि वेळही वाया जातो। आता अशाच जे काही महत्त्वाच्या अशा सेवा आहेत ज्याच्यामध्ये मोबाईल नंबर बदलणं असेल, मोबाईल नंबर लिंक करणं असेल, ॲड्रेस अपडेट असेल किंवा इतर काही महत्त्वाची अशी माहिती असेल, या सर्व सेवा आता ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला घेता येणार आहेत। मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोअरवरून एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आधार। याची डायरेक्टली लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आधार बेटाचे ॲप्लिकेशन आहे, याला आपल्याला डाउनलोड करायचे, इन्स्टॉल करायचे आणि ओपन करायचे। याच्यानंतर आपल्याला परमिशन्स मागितल्या जातील, या सर्व परमिशनला आपल्याला अलाउ करायचे। प्रत्येक परमिशन या ठिकाणी पाहून आपण अलाउ केल्यानंतर पुढे आपल्याला एक ऑप्शन दाखवले जाईल, ती म्हणजे डिस्कवर की फीचर। या डिस्कवर की फीचरवरती आपल्याला क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट करून आपल्याला सर्व ऑप्शन या ठिकाणी पाहायच्यात आणि याच्यानंतर आय एम रेडी विथ माय आधार अशा प्रकारचे एक ऑप्शन दाखवण्यात आलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला आधार नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे। आपण ज्या आधारचा नंबर अपडेट करणार आहात त्या आधार नंबर एंटर करायचा आहे। आधार नंबर एंटर केल्यानंतर आपल्याला टर्म्स अँड कंडिशन विचारल्या जातील। या सर्व टर्म्स अँड कंडिशन मान्य आहेत असं आपण स्क्रॉल करायचं आणि त्याला खाली टिक करायचे, कन्सेंट द्यायचे आणि अग्रीवरून त्याला सबमिट करायचे। याच्यानंतर आपण पाहू शकता पुढे आपल्याला नेक्स्ट वरती क्लिक केले, ज्या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये असलेले सिम कार्ड दाखवले जातील। एक सिम असेल तर एक दाखवलं जाईल, दोन असतील तर दोन दाखवले जातील आणि याच्यामधून ज्या सिम वरती आपल्याला हे ऑथेंटिकेशन करायचे ते सिम सिलेक्ट करायचे। आता दोन सिम आपल्याकडे आहेत समजा आणि दुसरं सिम आपलं आधारला लिंक नाही, तर त्याच्यावरून आपण पुढे जाऊ शकता किंवा आपलं जे काही आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर तो जो बदलायचा असेल तर त्याच्यावरूनही जाऊ शकता। जर आपला लिंकच नसेल आणि तो नंबर जर लिंक करायचा असेल तर त्या नंबरनुसार सुद्धा आपण याच्यामध्ये जाऊ शकता। आता आपल्याला पहिले तर याच्यामध्ये लॉग इन करायचं आहे। आपला आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आपण याच्यामध्ये टाकलेला आहे, तो टाकल्यानंतर पुढे रिडायरेक्ट केला जाणार आहे। तर कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर हाच मोबाईल नंबरनुसार आपल्याला करायचं आहे की दुसरा मोबाईल नंबर घ्यायचा आहे असंही या ठिकाणी विचारलं जाईल। आता आपण याच मोबाईल नंबरनुसार जाणार आहोत, तर आपल्याला कंटिन्यू विथ दिस नंबरवरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे रिडायरेक्ट केलं जाईल दुसऱ्या पेजवरती आणि फेस ऑथेंटिकेशनसाठी रिडायरेक्ट केलं जाणार आहे, ज्या ठिकाणी आपल्याला आपला चेहरा स्कॅन करायचा आहे। आता याच्यामध्ये काही ऑप्शन दिलेले आहेत की आपला चेहरा स्कॅन करत असताना काय काय आपल्याला लक्ष ठेवायचंय। एक सर्कल दिला जाईल, टोपी घातलेली नसावी वगैरे वगैरे, आणि जो काही सर्कल येईल त्या सर्कलमध्ये आपल्याला डोळे ब्लिंक करायचे आहेत आणि डोळे ब्लिंक केल्यानंतर आपले फेस कॅप्चर झाल्यानंतर, डोळे स्कॅन झाल्यानंतर, फेस मॅच झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑथेंटिकेशन पूर्ण होणार आहे। आणि जर नाही झालं तर 3 वेळेस आपण ट्राय करू शकता। 3 वेळा झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी ट्राय करू शकता। आता याच्यामध्ये आपलं फेस ऑथेंटिकेशन झाल्याबरोबर फेस ऑथेंटिकेट असं आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। आता हे दाखवल्यानंतर आपला आधार गेटिंग युअर आधार रेडी अशा प्रकारे दाखवलंय। याच्यानंतर आपल्याला प्रोसीड वरती क्लिक करायचंय। आता प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला काय होणार आहे की आपल्याला एक पिन सेट करण्यासाठी सांगितलं जाणार आहे। याच्यामध्ये आपल्याला जो काही लक्षात राहील पुढच्या वेळेस वापरण्यासाठी असं एक आपण 6 डिजिटचा पिन ठेवू शकता। आता याच्यामध्ये आपल्याला जो काही पिन लक्षात राहील असा पिन ठेवायचा आहे। तोच पिन पुन्हा एकदा कन्फर्म पिन वरती क्लिक करून पुन्हा एकदा सेट करायचा आहे। हा पिन सेट केल्यानंतर आपला आधार या ठिकाणी आपल्याला दाखवलं जाणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता आपलं जे काही स्कॅन आहे आधारचं ते स्कॅन आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाईल। याच्यामध्ये आपल्याला आपला आधार पाहायचंय, ते आधारही पाहू शकता। याच्यातून आपल्याला शेअर करायचं असेल किंवा त्याला डाउनलोड करायचं असेल ते ऑप्शन सुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवलं जाणार। आता ही जी काय हे आपण इतर ऍप्लिकेशन मध्ये वापरू शकतो। आता याच्यामध्ये नवीन काय आणि ऍड कसं करायचंय हे महत्वाचं आहे। आता याच्यामध्ये याला स्क्रॉल केल्यानंतर खाली आपल्याला जे काही ऑप्शन आहे महत्वाची, जी नवीन याच्यामध्ये फीचर ऍड झालेली आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला काय आलंय तर सर्व्हिसेस माय आधार अपडेट, सर्व्हिसेस मध्ये माय आधार अपडेट नावाची सर्व्हिस या ठिकाणी आलेली आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता मोबाईल नंबर अपडेट, ॲड्रेस अपडेट, नेम अपडेट, ईमेल आयडी अपडेट अशा वेगवेगळे ऑप्शन दाखवले जात आहेत। याच्यामध्ये आता सध्या मोबाईल नंबर अपडेट सुरू झाले
ॲड्रेस अपडेट, नेम अपडेट, ईमेल अपडेट हे थोडं चालू होणार आहे. याच्यामधील पहिली ऑप्शन आपण आता वापरणार आहोत आणि याच्याच संदर्भात आपला व्हिडिओ आहे. मोबाईल नंबर अपडेट. या मोबाईल नंबर अपडेटवरती आपल्याला काय करायचंय, क्लिक करायचंय. आता मोबाईल नंबर अपडेटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय केलं जाईल, पुढच्या एका पेजवरती रिडायरेक्ट केलं जाणार आहे, ज्या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर अपडेटसाठीची माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये 30 दिवसाचा कालावधी आहे, जास्तीत जास्त 1-2 दिवसामध्ये होऊन जाईल. 75 रुपयाची फीस आहे. त्याच्यासाठी काय काय स्टेप आहे, तर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करायचं आहे, फेस ऑथेंटिकेशन करायचंय, पेमेंट करायचं आणि याच्यानंतर आपली रिक्वेस्ट कंप्लीट होणार आहे, अशी माहिती या ठिकाणी दाखवलेली आहे. ती माहिती वाचायची आणि आपल्याला पुढे नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. याच्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला द्यायचा, जो सध्या याच्यामध्ये रजिस्टर्ड आहे. तो आपल्याला जर बदलायचा असेल तर तो नंबर या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. जर पूर्वीचा नसेल तर आपण नवीन नंबर याच्यामध्ये टाकू शकता. नवीन नंबर याच्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे, न्यू मोबाईल नंबर जो काही असेल तो, आणि त्याच्यावरती सेंड ओटीपीला आपल्याला क्लिक करायचंय. सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर दिलेला असेल या मोबाईल नंबरवरती 6 डिजिटचा एक ओटीपी पाठवला जाणार आहे. तो आलेला ओटीपी आपल्याला बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय वरती क्लिक करायचंय. ओटीपी टाकून व्हेरीफाय केल्यानंतर आपला हा ओटीपी व्हेरीफाईड होईल. त्याच्यानंतर पुढची ऑप्शन येणार आहे आपली फेस ऑथेंटिकेशन, म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला आपला चेहरा स्कॅन करावा लागणार आहे. फेस ऑथेंटिकेट वरती क्लिक करायचे. फेस ऑथेंटिकेट वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर काही सूचना दाखवल्या जातील की काय काय आपल्याला या ठिकाणी काळजी करायची आहे, कशा कशा प्रकारे आपण याचा चेहरा आपला स्कॅन करू शकता, टोपी घालू नका, डोळे ब्लिंक करा वगैरे वगैरे वगैरे, ते सर्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि याच्यानंतर ते स्कॅनर आपल्या समोर खुलणार आहे, कॅमेरा. याच्यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन आहेत, 3 ट्राय दिलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला हे ऑथेंटिकेशन करायचे आहे. फेस आपला कॅप्चर झाल्याबरोबर फेस ऑथेंटिकेट कंप्लीट होईल. हे कंप्लीट झाल्याबरोबर आपल्याला दाखवलं जाईल फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट झालेलं आहे. ही सर्व्हिस पुढे वापरण्यासाठी 75 रुपयाचं पेमेंट करून घ्या. याच्या खाली आपल्याला रोजर पेचा गेटवे दाखवलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला टिक करायचे आणि ह्या रोजर पेच्या गेटवरती टिक करून कन्फर्म अँड पे वरती क्लिक करायचे. कन्फर्म अँड पे वरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला पेमेंटच्या गेटवरती रिडायरेक्ट केलं जाईल, ज्या ठिकाणी आपल्याला UPIच्या माध्यमातून पेमेंट करायचंय. गुगल पे असेल, भीम असेल, स्कॅनर वगैरे वगैरे असेल, जे काही असेल ते आपण या ठिकाणी पेमेंट करू शकता. इथं 75 रुपयाचं पेमेंट आपल्याला कंप्लीट करायचंय. पेमेंट आपलं कंप्लीट झाल्याबरोबर पेमेंट आपलं कन्फर्म होईल. हे पेमेंट कन्फर्म झाल्याबरोबर 75 रुपयाचं पेमेंट रिसीव्ह झाल्याबरोबर आपल्याला आपली पेमेंट सक्सेसफुल झालेली, आपली सर्व्हिस रिक्वेस्ट जनरेट झालेली असं दाखवलं जाईल. याच्यामध्ये आपल्याला जो काही सर्व्हिस नंबर रिक्वेस्ट असेल, मोबाईल नंबर अपडेट रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली, याची अकनॉलेजमेंट डाउनलोड करायची असेल तर करू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला एक जे काही SRN नंबर, सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर असेल तो दाखवला जाईल आणि पुढे जास्तीत जास्त 30 दिवसाचा कालावधी याच्यासाठी, या दिवसामध्ये सर्व्हिस रिक्वेस्ट एक्सेप्ट केली जाणार आहे. त्याची ऑनलाईन पद्धतीने सुद्धा जर आपल्याला स्टेटस पाहिजे असेल तर स्टेटस पाहू शकता. तर मित्रांनो, अतिशय सोप्या अशा पद्धतीनं आपण ही ऑप्शन या ठिकाणी वापरू शकता. आता याच्यामध्ये जे काही दुसरे ऑप्शन आहेत या लवकरच याच्यामध्ये चालू होणार आहेत अशा प्रकारे सांगितलं जात आहे. त्याही अपडेट चालू झाल्यानंतर त्याचाही फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे. परंतु तुर्तास ही एक महत्वाची अशी जी काही रिक्वेस्ट आहे, एक महत्वाची अशी जी ऑप्शन आहे, ती ऑप्शन आता नागरिकांसाठी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि याचा मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. बऱ्याच लाभार्थ्यांना, बऱ्याच नागरिकांना आपला मोबाईल नंबर अपडेट नाही आणि त्याला अपडेट करण्यासाठी जायला वेळ मिळत नाही, अशा प्रकारची जी समस्या होती किंवा मोबाईल नंबर जुना हरवलेला बदलायचा होता, त्यांच्यासाठी सुद्धा हे एक दिलासादायक असं अपडेट आहे. धन्यवाद.